नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? तर आज मी तुमच्यासोबत काही गप्पा मारणार आहे. तर माझ्या कामाचा अनुभव यावर आपण काही थोड्या गप्पा मारून त्यामधून नक्कीच तुम्हाला पण काहीतरी लक्षात येईल की आपण प्रत्येक गोष्ट अनुभवातूनच शिकतो. तर माझं काम घरातून आहे, पण मी पण या कामात जशी सुरुवात केली तर रिकामं न बसण्यासाठी आपण जे काम सुरू करतो त्यामधून पण आपण खूप जास्त अनुभव घेतो. आपल्या जवळच्या माणसांचा किंवा मग आपल्या कस्टमरचा, आपल्या लेकरांचा, अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात की त्यामधून आपण भरपूर अनुभव घेतो आणि खूप काही शिकतो. नुसतं रिकामं बसायचं, टी व्ही बघायची, फोन बघायचा, यामध्ये वेळ गेला ना तर कळत नाही की आपण जगायलो की नाही जगायलो. उगी चिडचिड होते. तर मग मी जे काम मी हे सुरू करते ना माझं म्हणजे, तर ते फक्त ज्यावेळेस मी एकटी असते ना त्यावेळेसच मी करत असते. कारण घरामध्ये लेकरं आले, मालक आले, तर मग त्यामध्ये खूप वेळ जातो किंवा मग कोणी नवीन कोणी आलं तर मग थोडाफार वेळ तर जातोच. पण ज्यावेळेस आपण एकटे असतो ना तो वेळ खूप जास्त एकटेपणाचा असतो. तर मग सारखं तर टी व्ही बघू शकत नाहीत. तर मग मला असं काम येतं ना, तर ते काम मी माझ्या सुरुवातीला माझी जी जुनी मशीन होती, जी की पिको पण करता येत होतं त्यावर आणि शिवता पण येत होतं. त्या मशीनवरूनच मी सुरुवात केलेली होती. तर करत आज माझी ही मोठी मशीन आहे, जी फुल शटलची आहे. तर ती असल्यामुळे मला बऱ्याच कामं माझे सोपे जातात आणि पिकोसाठी पण मला बार टेन्शन बदलायचं काम पडत नाही. तर इथे माझ्याकडं जे शिवायला आलेलं होतं तर ते एका ताईचं 2 साड्या आणि काही अल्ट्रेशनला कपडे होते. तर ते पण मी एकदा चेक करून ठेवत होते की कोणत्या ड्रेसला किती त्यांनी फिटिंग सांगितलेली आहे. ते पण जसं दोरा मॅचिंगचा लागेल तसं त्या ड्रेसची पण फिटिंग करून घेत असते. तर ही त्यांची कॉटनची साडी होती. तर याचा पण काठ आपल्याला साईडनं कट करून सरळ रेषेमध्ये कट करून ठेवणार होते. म्हणजे एकसारखं मशीनला पिकोच्या मशीनला बसल्याच्यानंतर सगळ्या साड्यांचा इथे आपल्याला पिको करून घेता येतो. फॉल शक्य तेवढं मी तर हातानेच लावते. म्हणजे माझ्या गिऱ्हाईकांचे सगळ्यांचे हातानेच फॉल लावायचे म्हणजे माझ्याकडे येतात. तर इथे ह्या साडीचं असं झालं की मी कट करता वेळेस साडी अशी झिगझॅग दिसत होती. तर परत एकदा मग मला इथे कट करून बघावं लागलं. याचा दोरा मी ओढून बघत होते, पण शक्यतो कॉटनचा असा सरळ दोरा ओढल्या जात नाही आणि आपण तो सरळ काढून तो काठ असा सरळ करू शकत नाही. तर त्यावेळेस असं आपला जो म्हणजे कामाचा अनुभव असतो त्यावरूनच आपण हे ठरवून साडीला असं सरळ रेषेमध्ये कट करून घ्यायचं आणि इथे पिकोसाठी पण एकदम सरळ आणि नीट तुमचा पिको येतो आणि साडीला कुठे पण कोच दिसत नाही. तर अशा प्रकारे मी सगळ्या साड्यांचं कोच काढून असं एकदाच रेडी करून ठेवत असते. म्हणजे दोरा चेंज केला तरी पण सारखं खाली बसून परत एकदा साडी कट करा, परत मग साडी मशीनला घ्यायला लावायला असं होत नाही. तर इथे ह्या साड्यांचे काठ कट करून घेतले आणि मी आज तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारणार आहे म्हटल्याप्रमाणे. तर बघा, तुम्हाला गिऱ्हाईक कसं वाढवायचं आणि तुम्हाला कामाचा अनुभव हा त्यावरूनच येतो ज्यावेळेस तुमच्याकडं गिऱ्हाईक येतात. तर मी बऱ्याच वेळा असं करते की माझं जे काम आहे त्यामध्ये मला 10-20 रुपये कमी करायचे असले तरी पण मी ते करते. कारण माहीत आहे मला की माझी मेहनत आहे, पण आपल्याकडं गिऱ्हाईक खूप कमी आहे आणि कमी जरी असलं तरी पण त्यांना पण आपल्याला जपून ठेवायचं असतं आणि त्यांच्याकडून पण आपल्याला असं वाटायला नको की त्यांना वाटावं की अरे यांना काही गरज नाही, असं काही नाही. तर माझे जे गिऱ्हाईक आहेत तर त्यांचे मला एवढं शिवायला कपडे येतात की ते माझ्या एकटीला खूप जास्त म्हणजे दिवस माझा पूर्ण जातो. जे पण लेकरं शाळेतून यायच्या आधी माझं जे काम असतं तेच कामामध्ये माझा वेळ जातो. तर इथे असं झालं होतं की आता गरमीचे दिवस सुरू झाले होते आणि थोडा फॅन लावला, पण वारं पण असं दारातून एकदमच भरभर वारं येत होतं. त्यावेळेस असं साडी खूप उडत होती. तर इथं ह्या साडीला मी आधी त्या ताईंनी मला गोंडे काढायला सांगितलेले होते, तर मी गोंडे काढून घेतले आणि नंतर लक्षात आलं की हा पिको थोडा जाडसर दिसत आहे. तर म्हटलं की आपल्या याच्यातून परत आपण बारीक असा पिको टाकून देऊ. कारण त्यांनी नाही म्हणल्या, पण तरी पण मला असं वाटते की ते पिको वेगळाच वाटत होता तिथे.
तर मग मी ते पण साईडला कट करून घेतलं आणि ही साडी पण लगेच घेतली. याचं ब्लाऊज मी कट करणार आहे. तर इथे मी हे ब्लाऊज कट करता वेळेस थोडा कपडा जास्तच यामध्ये ब्लाऊजच्या साईडनी जाऊ दिला, कारण साडी एवढी रुंदीला जास्त आहे ही. आणि विशेष म्हणजे ही साडी माझी आहे म्हणून मला माहीत आहे की मला साडी कमी पडणार नाही आहे, म्हणून मी हे ब्लाऊजच्या साईडने हा साडीचा कपडा यामध्ये जाऊ दिला. तर तुम्ही म्हणताल की ताई तुम्ही बोललात की साडी जास्त तर आपण नाही जास्त कट केली तर कमी पडेल, पण ही साडी माझ्या मापाची असल्यामुळे मला लक्षात आलं की मला ही जास्त होते. आणि परत यामध्ये मी एक्स्ट्रा कपडा गेला तरी पण तो यूज होईल, नाही तर मग नंतर तरी मला परत कट करण्यापेक्षा मी आत्ताच कट करून घेतला. तर एवढी नरमसूद आणि इतकी लाईटवेट अशी साडी आहे ही. तर याचं हे असं लाईट पिंक असं ब्लाऊज आलेला आहे. आणि परत ही अशी एक साडी होती जी की तिला पण आपल्याला फॉल लावून घ्यायचा होता. तर इथं अशा प्रकारे मी हे काढून घेतलं जे आपल्याला करायचं आहे. बाकीचं पण भरपूर आहे माझ्याकडे, पण जे मला आता सध्या लवकरात लवकर द्यायचं आहे तर तेच मी साईडला ठेवलं आणि त्याचे फॉल अस्तर वगैरे आणून घेतले. आणि काही ह्या कवरमध्ये आहेत तर ते पण अर्जंटचे ब्लाऊज होते. आणि लगेच मार्केटमध्ये जाऊन पण मशांचं काही सामान घेऊन आले. तर इथे साड्यांसाठी जी पायपिंग लेस असते ती लेस, पफ आणि काही फॉल आणि जे मला काही हे बनवायचे होते, म्हणजे एका ब्लाऊजला पोटली बटन, तर त्यासाठी पण थर्मोकॉलचे असे बॉल्स ते घेऊन आले. आणि एका साडीला गोंडे पण बनवायचे होते. तर म्हणलं वेळ भेटला तर ते पण बनवू, स्वतःसाठी कधी वेळ काढावं. पण मार्केटला गेल्यावर घेऊन आले आणि काही उलनचे बंडल घेऊन आले. म्हणजे मला थोडंफार उलनचं काम करायला आवडतं, तर त्यासाठी दिसलं ना तर घेऊन आले. माहीत नाही कधी करणं होईल. आणि हे प्लास्टिक घेऊन आले. तर अशा प्रकारे हे सर्व सामान आणून एकदा फॉल वगैरे पण सेट करून घेतले आणि फॉलला पण मला धुवून घ्यायचं आहे. तर ह्या साडीसाठी मी हे 2 रील घेऊन आले. बघेल आता कधी गोंडे बनवणं होताल तर. कसं असतं स्वतःचं असलं ना तर खूप वेळ आपण ते करतच नाहीत. तर अशा प्रकारे मी सर्व फॉल बघून घेतले साड्यांचे. एकदम भारी मॅचिंग भेटले यावेळेस. आणि सगळे आता हे फॉल घेऊन एकदा धुवून वाळवून त्याला प्रेस करून घेणार होते. आणि ते सर्व साड्यांना फॉल लावून दोन्ही साईडनी पिको करून घेणार आहे. आणि अशा प्रकारे मी सर्व रेडी करून ठेवलं की मला ते पटापट सापडले की पटपट माझे कामं होत राहतात. आणि यावरूनच मी माझा असा अनुभव तुमच्यासोबत थोडासा शेअर केलेला आहे. तुम्ही पण नक्की सांगा, कारण काम आपल्या एकटीला घरातून करायचं असतं, त्यावेळेस आपल्याला सर्व गोष्टी बघायच्या असतात आणि मॅनेज करायच्या असतात. तर तुम्ही करत राहा, तुम्हाला नक्की अनुभव येत राहतील. आणि अशाच छोट्या छोट्या गोष्टीतून आपण शिकतो. तर तुम्हाला पण यामधून जर काही शिकायला भेटलं, आवडलं तर नक्की कमेंट करा. आणि तुम्ही पण बघा की तुम्ही काम नक्की करत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.